शेतकऱ्यांच्या बांधावरच्या काय जखमा आहेत ना, ह्या जखमा फक्त कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यापुरत्या नाहीत आणि मंत्र्यांनी, संत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी बघण्यापुरत्या ह्या जखमा नाहीत. काय झालं नेमकी शेतात गेल्यावर? तिथून दुसऱ्याच्या रानात गाई दिसायला म्हणून म्हणलं आता आमचे मालक कुठे आहेत की त्यांचं लक्ष नाही का गायीने दाव तुलले म्हणून बघण्यासाठी गेलते मी तिथून. तोपर्यंत गेल्यानंतर असं म्हणजे झाडाखाली उभारल्यासारखे वाटले. मग मला वाटलं एखादा कॉल लागत काय तर करत असते, त्यांचं लक्ष गेलं नसं. तसं असं मला कधीच असं गप्पच नव्हते. माझ्या असं म्हणजे मनात शंका येईल ना, कारण हे टेन्शन मध्ये होते. मग आम्ही समजूत काढली, त्यामुळं असं वाटलं नाही ना लेकरांना खायला आणलं त्यामुळे वाटलंच नाही की असं आत्महत्या करते, जर एक प्रकारचा त्याग करते असं वाटलं नाही. तिथपर्यंत जाऊन बघितलं जवळ, तर त्यांनी फास लावलेली होती. फास लावल्यानंतर म्हणजे मला असं बॅलन्स त्यांचा सांभाळायला येणार. मग मी आमच्या दिराला तितक्यात हाक मारली, ही ओबी म्हणणार तर काहीच नाही, भोजी तुम्ही पळत या. माझ्या एका आवाजात तर तिथवर पळत आले. पळत आल्यानंतर बघितलं तर ते जाग्यावरच गेलेले होते.